शेतकरी महिलेचे नाव आहे स्मिता काकडे। 2020 ला तिने आपली शेती गहाण ठेवली होती। गहाण शेतीवर बराच मोठा कर्जाचा डोंगर झाल्याने सावकाराने ती शेती मध्यस्थी माणसाला विकून आपले पूर्ण कर्ज व्याज दाम दुप्पट लावून वसूल करून घेतले। स्मिता काकडेची पती व्यसनाधीन झाले। व्यसन जळल्याने आणखीनच कर्जाचा डोंगर मोठा होत चालला होता। वावर गेले त्या चिंतेने त्यांचे पती घर सोडून रस्त्याने फिरत होते। 2 वर्ष त्या महिलेने त्यांची पूर्ण उपचार करून त्यांना बरं केलं। असं असताना शेती गेली याचं दुःख मनात होतच, घरात खायची सोय नाही। यवतमाळ जिल्हा सावकारग्रस्त असल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली हे काही नवीन नाही, पण बरेच शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करतायत हेही सुद्धा तितके खरे आहे। बरेच लोक आपला कर्जाचा डोंगर लपवता एवढी फजिती होते की एक दिवस त्याला आत्महत्या करावी लागते। नेर तालुक्यातील अशीच घटना आहे। नेर तालुक्यात सावकाराचे पेव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे। नेर शहराला लागलेले व्यसन म्हणजे मटका जुगार आणि त्याचबरोबर दुसरे म्हणजे छुपी सावकारी। सावकारीचा दर पहिला तर 20% नेर शहरांमध्ये असलेल्या 20 ते 25 सहकारी पतसंस्था तसेच नॅशनल बँक शेतकऱ्यांना कोणतीही मदत देत नसल्याने शेतकऱ्यांना छुप्या सावकारीचे बळी पडताना प्रख्यात किराणा व्यावसायिक असलेले नेर शहरातील आणि मोठे तेल भांडार म्हणून ओळखले जाणारे नामी सेठ व्याजाचा धंदा करतात। आपल्याच किराणा दुकानामध्ये असलेले कर्मचारी यांच्या नावाने स्टॅम्प पेपर खरेदी करून लोकांना लुबाडण्याचे काम सुरू आहे। असं बऱ्याच दिवसांपासून चालत असल्यामुळे नामी शेतकऱ्यांकडून करोडो रुपयाची मालमत्ता जमा झाली। इमानदारीची कमाई नसून व्याजाचा धंद्यावर कमवलेली कमाई आहे हे सर्व नेर शहरातीलच नव्हे तर तालुक्याला माहित आहे। बरेच शेतकरी लोक त्यांच्याकडे व्याजाने पैसे घेण्यासाठी जातात। त्याचबरोबर शेठनं सुद्धा नेर शहरामध्ये 3-4 गुंड सुद्धा पाळले आहेत। या गुंडांच्या मदतीने शहरातील लोकांना धाक देण्याचं काम करतात। बराच वेळा अशा गुंडांना पोलिसांनी अभय दिलंय। विषय मी व्याजाने पैसे घेतले होते शेखर महाराणीकडून, तर त्याने माझ्याकडून वावर आधी शेत माझं गहाण करून घेतलं। नंतर त्याचे पैसे परत दिल्यानंतर मग हे पण करून घेतलं, परत प्लॉट पण घेतला नोटरी करून। मी तो ठेवला होता 1.5 लाखात, तर तो म्हणते का मला 4 लाख रुपये पाहिजे म्हणून 2022 मधली। आता माझी कोर्टात केस सुरू आहे। आता मी कोर्टातही म्हणलं, वकील म्हणतो का आपण केस हारतो म्हणते। माझं तर एकच पर्याय आहे, माझ्याजवळ आत्महत्येशिवाय काही पर्याय नाही आहे, कारण की एवढं मोठं कर्ज आणि कसं काय परतफेड करायची त्याची। आज माझ्यासोबत यवतमाळ नेर तालुक्यातील सावकारग्रस्त स्मिता काकडे आहे। त्यांनी दीपक तेल भांडारचे संस्थापक शेखर मालानी यांच्याकडे जमीन गहाण ठेवली होती। 3.5 एकर जमीन सावकाराने गिटकून घेतली। त्यानंतर तिचे प्लॉटसुद्धा त्यांच्याकडे आज गहाण आहे आणि ते प्लॉटसुद्धा गहाण असलेला गिळण्याच्या तयारीत आहे। आणि जे त्यांनी नोटरी केलेली आहे त्या नोटरीवर कोणतेही साक्षीदाराचे सह्या नाही, तरी पण तो कोर्टात स्टँड करून यांचं प्लॉट पण हिसकून घेण्याचा प्रयत्न करत आहे। असेच बरेच कुटुंब आहे यवतमाळ जिल्ह्यात की ज्यांना कोणताच एव्हिडन्स भेटू शकत नाही आणि ते आत्महत्येच्या वाटेवर जातात। म्हणून यांची आत्महत्या थांबावी यासाठी मी या काकडे ताईंना घेऊन इथे आलेला आहो आणि ती माझी व्यथा मी यांच्यासमोर मांडलेली आहे। महाराष्ट्र टीवी 24 साठी अक्रम दीवान, यवतमाळ। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर हुड़केश्वर रोड नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर,
वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 35023000।